नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये टेट एक्झामसाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1 बघा, आंतरदृष्टीद्वारे अध्ययन ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. तर ही जी संकल्पना आहे ही कोहलर या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे. कोणती संकल्पना? बघा आंतरदृष्टीद्वारे अध्ययन. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न 2 बघा, बुद्धिगुणांक काढण्याचे सूत्र काय आहे? बघा IQ काढण्याचे सूत्र काय आहे? तर मानसिक वय छेद शारीरिक वय गुणिले 100. हे जे सूत्र आहे हे सूत्र बघा IQ काढण्याचे सूत्र आहे. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न 3 बघा, खालीलपैकी कोणता घटक व्यक्तिमत्वाचा बिग 5 घटकांमध्ये समाविष्ट आहे नाही? बघा नाही असा विचारलेला आहे. बिग 5 घटकांमध्ये समाविष्ट नाही. तर यामध्ये बघा सामाजिकता हा जो घटक आहे हा बिग 5 या घटकामध्ये समाविष्ट नाही. मग यामध्ये मन मोकळेपणा, कर्तव्य दक्षता, सहमतता हे जे 3 घटक आहेत हे तिन्ही घटक आहेत तर समाविष्ट आहेत. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न 4 आहे, स्मृतीची पहिली पायरी कोणती आहे? बघा स्मृतीची पहिली पायरी कोणती आहे? तर त्याची पहिली पायरी संकेतन ही आहे. लक्षात ठेवा, संकेतन ही काय? तर ही स्मृतीची पहिली पायरी आहे. बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न 5 आहे, खालीलपैकी कोणता घटक बालकाच्या भावनिक विकासावर सर्वाधिक परिणाम करतो? बघा बालकाचा भावनिक विकास यावर सर्वाधिक कोणता घटक आहे तो परिणाम करतो? तर कुटुंबातील वातावरण. लक्षात ठेवा, कुटुंबातील वातावरण हा घटक बालकाच्या भावनिक विकासावर सर्वाधिक परिणाम करतो. प्रश्न 6 बघा, मानसशास्त्र ही मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियाचे वैज्ञानिक अध्ययन आहे. ही व्याख्या कोणी केली आहे? बघा IMP प्रश्न आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणती व्याख्या? तर मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियाचे काय आहे तर वैज्ञानिक अध्ययन आहे. ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या हिलगार्ड आणि कॅटकिन्सन यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढे बघू. प्रश्न 7 बघा, वर्तनवाद या विचारसरणीचे जनक कोण मानले जातात? बघा वर्तनवाद या विचारसरणीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर JB वॉटसन. लक्षात ठेवा, JB वॉटसन हे काय आहेत तर हे वर्तनवाद या विचारसरणीचे जनक आहेत. मित्रांनो बघा, या व्हिडिओची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या स्पर्धा विश्व नावाने टेलिग्राम चॅनल आहे. त्याचबरोबर आपण व्हॉट्सअपला सुद्धा ही PDF टाकत असतो. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, म्हणजे तुम्हाला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करता येईल. बघा समस्या निराकरण ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? बघा समस्या निराकरण काय? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? तर ही बोधात्मक प्रक्रिया आहे. लक्षात ठेवा, बोधात्मक. बघा ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न 9 आहे, खालीलपैकी कोणता घटक सामाजिक विकासावर परिणाम करतो? तर सामाजिक विकासावर कुटुंब आणि समाज हा घटक बघा सामाजिक विकासावर काय परिणाम करत असतो? प्रश्न 10 बघा, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा आणि कोठे स्थापन केली? म्हणजे या ठिकाणी बघा 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी आणि कोठे स्थापन केली? तर कोणी केली? विल्यम वंट यांनी. आणि कोठे केली? तर जर्मनी या ठिकाणी केली. म्हणजे हा प्रश्न बघा खूप IMP ठरू शकतो. प्रश्न 11 बघा, खालीलपैकी कोणती प्रेरणा अंतर्गत प्रेरणा आहे? बघा अंतर्गत प्रेरणा खालीलपैकी कोणती आहे? तर स्वतःच्या आनंदासाठी शिकणे. बघा स्वतःच्या आनंदासाठी शिकणे ही अंतर्गत प्रेरणा आहे. त्यानंतर बघा प्रश्न 12 आहे, शिकण्याची तयारी हा अध्ययनाचा कोणता नियम आहे? बघा शिकण्याची तयारी हा काय आहे तर अध्ययनाचा कोणता नियम आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर हा तत्परतेचा नियम आहे. लक्षात ठेवा, तत्परतेचा नियम आहे. प्रश्न 13 बघा, खालीलपैकी कोणती अध्ययन अक्षमता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा डिस्लेक्सिया
हे काय आहे तर अध्ययन क्षमता आहे. प्रश्न 14 आहे, सामूहिक अवचेतन मन ही संकल्पना कोणी मांडली? कोणती संकल्पना बघा, सामूहिक अवचेतन मन ही जी संकल्पना आहे ही खालीलपैकी कोणी मांडलेली आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 युंग. युंग यांनी सामूहिक अवचेतन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना मांडलेली आहे. त्यानंतर प्रश्न 15 बघा, खालीलपैकी कोणता घटक स्मृतीवर परिणाम करतो? बघा स्मृतीवर कोणता घटक आहे जो परिणाम करतो? तर अवधान, बघा अवधान हा जो घटक आहे हा काय करतो तर हा स्मृतीवर परिणाम करतो. प्रश्न 16 बघा, बोधात्मक विकास सिद्धांताचे जनक कोण आहेत? बघा बोधात्मक विकास हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताचे जनक कोण आहेत? तर पियाजे. बघा पियाजे हे काय आहेत तर बोधात्मक विकास या सिद्धांताचे जनक आहेत. प्रश्न 17 बघा, खालीलपैकी कोणती किशोरवयीन मुलांची वैशिष्ट्ये आहेत? किशोरवयीन मुलांची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. तर कोणती आहेत ती? भावनिक अस्थिरता जाणवते. बघा ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा प्रश्न 18 आहे, मूलभूत गरजांचा सिद्धांत कोणी मांडला? तर मूलभूत गरजांचा सिद्धांत हा मास्लो याने मांडलेला आहे. बघा ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 19 बघा, खालीलपैकी कोणती भावनिक बुद्धिमत्तेची बाब नाही? तर स्मरणशक्ती ही बघा भावनिक बुद्धिमत्तेची बाब नाही. प्रश्न 20 बघा, बुद्धी ही अनेक क्षमतांचा समूह आहे हा सिद्धांत कोणी मांडला? बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. काय तर बुद्धी ही अनेक क्षमतांचा समूह आहे हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे? तर हा गार्डन यांनी मांडलेला आहे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 गार्डन यांनी मांडलेला आहे. प्रश्न 21 बघा, खालीलपैकी कोणता घटक व्यक्तिमत्वाचा भाग नाही? बघा व्यक्तिमत्वाचा भाग नाही तर कोणता घटक आहे तो? शारीरिक रचना हा जो घटक आहे हा काय तर हा व्यक्तिमत्वाचा भाग नाही. प्रश्न 22 बघूया, खालीलपैकी कोणती अध्ययन उपपत्ती प्रयत्न आणि त्रुटी यावर आधारित आहे? तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? थॉर्नडाईकची संबंधवादी अध्ययन उपपत्ती. ऑप्शन क्रमांक 3 बघा थॉर्नडाईकची संबंधवादी अध्ययन उपपत्ती ही काय आहे तर ही अध्ययन उपपत्तीची प्रयत्न आणि त्रुटी यावर आधारित आहे. प्रश्न 23 बघा, अहम ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? काय बघा अहम म्हणजेच काय तर इगो. इगो ही जी संकल्पना आहे ही कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे? तर ही सिग्मंड फ्राइड. बघा ऑप्शन क्रमांक 1 सिग्मंड फ्राइड यांनी मांडलेली आहे. प्रश्न 24 बघा, खालीलपैकी कोणता घटक अध्ययनावर थेट परिणाम करत नाही? लक्षात ठेवा अध्ययनावर थेट परिणाम करत नाही. कोणता घटक? तर वंश परंपरा. वंश परंपरा हा घटक बघा अध्ययनावर थेट परिणाम करत नाही. मग अध्ययनावर कोणते घटक थेट परिणाम करतात? तर प्रेरणा, शारीरिक आरोग्य, सामाजिक स्थिती हे तिन्ही घटक परिणाम करतात. त्यानंतर प्रश्न 25 बघा, शिकणे म्हणजे अनुभवातून होणारे वर्तन बदल ही व्याख्या कोणी केली आहे? कोणती व्याख्या? बघा शिकणे म्हणजे अनुभवातून होणारे वर्तन बदल ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली? तर थॉर्नडाईक. बघा ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कुणी तर थॉर्नडाईक यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढे बघूया प्रश्न 26 बघा, खालीलपैकी कोणते विधान वाढीच्या संदर्भात सत्य नाही? बघा खालीलपैकी कोणते विधान वाढीच्या संदर्भात सत्य नाही? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तर तुम्ही काय करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. परत एकदा प्रश्न वाचा बघा, खालीलपैकी कोणते विधान वाढीच्या संदर्भात सत्य नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या ठिकाणी बघा आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.